अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आहे प्रश्न उत्तरे। तर प्रश्न उत्तरे या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज खूप सारे प्रश्न उत्तरे आहेत जे ताई मला इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर विचारतात, तर त्यांना मी आज उत्तर देणार आहे। तर पहिला प्रश्न असा आहे, मी नाव घेणार नाही त्या ताईंचं किंवा दादांचं, कारण प्रायव्हसी असायला पाहिजे। कारण की कोणाचा जर प्रश्न असू शकतो तर त्याचं उत्तर पण खूप काही असू शकतं। म्हणजेच आज माझा प्रश्न आहे की संकट काय येते, तर हा त्यांचा पण प्रश्न असेल संकट। तर मी कोणाचं नाव यासाठी घेत नाही की कोणाला ते आवडत नाही कोणाचं नाव घेतलेलं, आणि ते घेऊ पण नाही मला असं वाटते। पण मी फक्त ताई दादांचा प्रश्न आणि उत्तरे मांडण्याचा मी प्रयत्न करीन आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन। श्री स्वामी समर्थ। तर चला, आधी एका ताईचा प्रश्न आहे की ताई, संकटे खूप येतात आणि घरामध्ये चिडचिड खूप होते। तर ताईला मी एकच सांगते की ताई, तुम्ही आपल्या घरामध्ये स्वामीला जागा द्या। स्वामी तुमच्याकडून कशी सेवा करून घेईल हे स्वामी बघेल, कारण की सेवा ही होतेच, नाही होत असा प्रश्न नाही। आणि संकट हे आपल्याला परीक्षा घेण्यासाठीच येतात ताई, की संकटामध्ये जरी तुम्ही स्वामीचा हात पकडून ठेवला तर त्या संकटातून निघण्याचं सामर्थ्य स्वामी देतात। आणि जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा सुद्धा स्वामीचा हात तुम्ही पकडून ठेवायचा आहे, स्वामीला कधीच सोडायचं नाही। संकट आली म्हणून मी स्वामी सेवा करणार नाही। स्वामी सेवा आणि ह्या देवाचं कोणी प्रत्येक देवाला, या देवाकडून मला काही लाभ मिळत नाही तर त्या देवाचा हात पकडणं, त्याचा विनाश मात्र नक्की असतो। म्हणून संकटामध्ये हात सोडणं, स्वामीची साथ सोडणं हे योग्य नाही। म्हणून संकटात सामर्थ्य देण्यासाठी स्वामीला पकडून ठेवायचं नक्की। यातून तुम्ही बाहेर निघाल आणि घरामध्ये चिडचिड जे होते ते तुम्ही नाम जाप जास्त प्रमाणात करा, तारक मंत्र जास्त प्रमाणात करा, तर तुम्हाला यातून खरंच तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल। श्री स्वामी समर्थ। दुसऱ्या ताईचा प्रश्न आहे की 9 गुरुवार म्हणजे स्वामी चरित्र व्रत आहे का? तर मी म्हणते नाही। स्वामी चरित्र हा एक पारायण आहे जो तो 21 दिवसाचा असतो आणि 21 दिवसामध्ये रोज 3-3 अध्याय वाचायचे असते स्वामी चरित्राचे। दिवसभरातून तुम्ही ते कधीही वाचू शकता, जशी वेळ भेटेल तशी, त्याला काही वेळ काळ नाहीये। तर स्वामी चरित्र सारा अमृतच म्हणजे 9 गुरुवार व्रत नाहीये। आता राहिली 9 गुरुवार व्रत। 9 गुरुवार व्रत हे पोथी जे तुम्हाला बुक डेपोतून किंवा स्वामी कुठल्याही मठातून केंद्रातून मिळेल। तर स्वामी चरित्र हे जे व्रत आहे ते 9 गुरुवार व्रत आहे, तिथे महात्म्य, स्वामी चरित्र महात्म्य असं लिहिलेलं आहे। ते स्वामी समर्थ महात्म्य असं त्या पुस्तकाचं नाव आहे। आणि ते त्यामध्ये नामावली पण असते, ते महात्म्य वाचून काढायचं, नामावली वाचून काढायची। आणि स्वामी 9 गुरुवार व्रत जर काही अडथळा आला तर पुढचा गुरुवार काउंट करायचं, ते व्रत कसं करायचं याची आणि माझ्या यूट्यूबवर लिंक आहे आणि प्लस ते व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता, त्यानुसार तुम्ही करा। पण स्वामी समर्थ महात्म्य 9 गुरुवार व्रत हे वेगळं आणि स्वामी चरित्र सारा अमृत हे वेगळं, हे दोन वेगवेगळे व्रत म्हणजे पारायण आहे। ठीक आहे। एका ताईचा प्रश्न आहे, स्वामी सेवा करताना कांदा लसूण खाता येतं का? तर तुम्हाला सांगते, असं काही पथ्य नाही ताई, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता। जर कोणी शाकाहारी असेल तर ते गुरुवारच्या दिवशी न खाता किंवा तू ठराविक एक दिवस ठेवून तो खाऊन स्वामी सेवा पण करू शकता। पण असं म्हणणे आहे की दुसऱ्यांचा जीव खाऊन आपलं पोट भरण्यापेक्षा तुम्ही निराकार शाकाहारी व्हा, मांसाहारी होऊ नका। कारण मांसाहारीनं कुठेही काही भेटत नाही। मन शुद्धीकरण, शरीर शुद्धीकरण, तर स्वामी आपली जास्त भक्ती जास्त पटीने प्रभाव पडते। तर कांदा लसूण वगैरे असं काही नसतं, ते तुम्ही खाऊ शकता। दुसरा प्रश्न आहे की ताईचा, अमावस्या पौर्णिमाच्या दिवशी खूप भांडणं होतात। तर ताई तुम्हाला एकच सांगते की पारायण करा आणि गुरुचरित्र पारायण करा किंवा स्वामी चरित्र पारायण करायला सुरुवात करा, किंवा नाम जप हा कुठलाही चिडचिड असो, काही असो, काही असो, नाम जप, श्री स्वामी समर्थ हा नाम जप कंटिन्यू असायला पाहिजे अंतःकरणातून। आणि नसल होत तर 108 वेळा सकाळी आणि 108 वेळा सायंकाळी करायचा। श्री स्वामी समर्थ, जेणेकरून तुमच्या घरातली भांडणं कमी होईल। गुरुचरित्र पारायण व स्वामी चरित्र पारायण
हे कुठे मिळते? तर या जे ग्रंथ आहेत ताई, स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण, हे तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जा, मठामध्ये जा. जर तुम्ही गावामध्ये असाल तर हे या मठ, केंद्र, दरबार हे काही अवेलेबल नसतं. तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन बुक करा. मेशोवर पण कदाचित, मला माहित नाही, पण ऑनलाईन बुक करा आणि तुम्ही हे पुस्तकं तुम्ही विकत घेऊ शकता. खूप ऑनलाईन सुविधा आहे, तर हे तुम्ही विकत घ्या. आणि तुम्हाला आता भरपूर प्रश्न आहेत, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण हे सारे प्रश्न घेऊ. आणि दुसरी गोष्ट, जर कोणाला प्रश्न विचारायचा तर तुम्ही विचारू शकता. तुमचं नाव घेतलं जाणार नाही, पण तुमचे प्रश्न मांडले जाईल. आणि दुसरी गोष्ट हेच की तुम्ही मन शुद्ध ठेवा आणि स्वामीची सेवा करा. बघा, तुम्ही स्वामी सेवा कराल तर तुमचं चांगलं होणार. आणि आपलं हेच कार्य आहे का या माध्यमातून लोकांना स्वामी घराघरात पोहोचले पाहिजे आणि घराघरात स्वामींची सेवा झाली पाहिजे. स्वामी महाराज पोहोचले पाहिजे. ब्रह्मांड नायक आहे ते, त्यांना आपण त्यांच्या शरणात जाऊ, त्यांना आपण ते आपल्याकडून सेवा करून घेतील, हे याची शाश्वती आहेच. गोष्टीला अफवा बळी पडू नका. दगडात सुद्धा देव असतो असं मानलं जातं. तर तुम्ही सेवा, ही निस्वार्थ सेवा करत राहा. आणि आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूच. आणि असे भरपूर प्रश्न आहेत दादांचे, ते पुढच्या ब्लॉग मध्ये बघून. आणि स्वामी सेवा करणे हेच आपलं एकमेव ध्येय आहे या युट्यूब चॅनलचं, की स्वामी सेवा ही घरोघरी, गावोगावी, घराघरात पोहोचली पाहिजे, हेच एकमेव ध्येय आहे. आणि तुम्ही स्वामी सेवा कराल, मला खूप आनंद मिळेल. आणि खूप ताईचे प्रश्न आहे की ताई मी हे करते, ताई मी हे करणार आहे, ताई मी स्वामी चरित्र करणार आहे, ताई मी गुरुचरित्र पारायण करणार आहे, मी स्वामी सेवा कशी करावी, श्री यंत्राबद्दल माहिती किंवा ह्या सगळ्याच तुम्ही माहिती मला इंस्टाग्राम वरून, फेसबुक वरून किंवा मला इतर युट्यूब वरून विचारतात. तर मला खूप छान वाटतं की तुम्ही स्वामी सेवा करण्यात म्हणजे तुमची जी आवड आहे ती तुम्ही जोपासता. स्वामीला आपलं करायचं असेल तर तुमचं अंतःकरण सुद्धा शुद्ध पाहिजे. त्यासाठी तुम्ही नॉनव्हेज, दुसऱ्याचं रक्त पिऊन आपलं शरीर वाढवण्यापेक्षा शाकाहारी खाऊन स्वामी सेवेला जास्त वेळ द्या. तुम्ही नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज खाणं सोडा. हे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा ब्लॉग इथेच थांबवू, नंतर भेटूया एक छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. एका ताईने पुन्हा मला एक प्रश्न विचारला होता की ताई माझी मुलीचं वाईट मार्गावर गेली आहे, तर काही सेवा आहे का? मी त्यांना तेच सांगते की ताई स्वामी सेवा त्या मुलीकडून करून घ्या, किंवा होत नसेल तर तुम्ही करा. स्वामी चरित्र वाचा, अध्याय वाचा, स्वामीची सेवा करा. आणि खूप सारे जवळची मठ असेल तर त्यामध्ये जा, केंद्रामध्ये जा. तर हेच एक सांगणं तात्पर्य आहे की या वाईट मार्गावरून लोकांना काढणं, लोकांना चांगल्या मार्गावर आणणं, हेच आपले एकमेव या चॅनलचं ध्येय आहे. की या चॅनलचा वाईट हेतू काहीच नाही. स्वामी सेवा करणं हीच एक आपली परम आहे. तुम्हाला सेवा कराल तर लाभ तुम्हालाच होणार आहे याचा. आणि आपण या काळात, कलियुगात, या धावपळीच्या जीवनात इतके सारे संकट, इतके सारे प्रश्न आपल्या समोर आहे की उत्तर देणार नाही आणि आपण भरकटत जातो. कोणी सांगितलं की हे उत्तर तुम्हाला मिळून जाईल, हे तुम्हाला करायला लागेल, इतकी दान दक्षिणा द्यावी लागेल, याचा बळी पडूच नका. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्ही कुत्र्यांना अन्न द्या, जनावरांना अन्न द्या, गाईला अन्न द्या, पक्ष्यांना अन्न द्या, हे खूप चांगलं आहे. पण तुम्ही या गोष्टीला बळी पडू नका की कुठेतरी देणगी दिली म्हणजे आपण संकटातून निघालो, बस या गोष्टींना, या अफवांना कुठेही बळी पडू नका. आणि अशीच आपण प्रश्न उत्तर घेऊन येऊ. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला इंस्टाग्राम वरून किंवा फेसबुक वरून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नंतर भेटू आपण एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. आणि तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.